श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. हतेडी खुर्दचे वसंतराव कुलकर्णी हातेडीकर हे शिक्षक असून महाराजांचे अनुग्रहित होते. ते भागवत सप्ताह करीत असत. एक वेळ त्यांच्या गावात एक भागवतकार आले. त्यांचे या गावात भागवत होणार होते. त्यांनी वसंतरावांची भेट घेऊन त्यांना 7 दिवस रजा असल्यास रजा घेऊन भागवतास बसावे म्हणून सांगितले. वसंतरावांनी पत्र पाठवून श्री महाराजांना ही गोष्ट कळविली. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना लगेच उपदेशपर पत्र पाठविले. त्यात श्री महाराज लिहितात, प्रकृतीसारखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, रामकर्ता असू द्यावे अभ्यंतरी. या समर्थ आज्ञेप्रमाणे आपण नोकरी पेशात आहात, शिवाय शाळेची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपण भागवत ऐकून दुःखातून पार पडण्यास श्रीरामनामा वाचून दुसरा उपायच नाही आणि हाच सर्व वेदादिकांचाही सिद्धांत आहे. श्री समर्थ जे सांगतात तेच श्री सद्गुरुरायांनी मला सांगितले आणि तेच श्रीमद भागवतात पुराणिक बुवा सांगणार. ते साधन आपण करत आहातच, परंतु मुख्य म्हणजे यात त्यांना श्रवणास माणसे पाहिजे असतात. तरी पण आपण आपला व्यवहार पाहून सहजासहज जे होईल ते श्रवणास जावे. असे गेल्यास उगीच बडेजाव होईल की पहा हो ते भागवतास बसले आहेत. तरी पण आपण फक्त श्रवणास जावे, पण इतका पुढाकार घेऊ नये. श्री समर्थांनी श्री ग्रंथराज दासबोधात काय कमी सांगितले आहे की आता त्याच्यात समाधान होत नाही म्हणून भागवत ऐकावे. केवळ ही व्यभिचारिणी भक्ती नसावी. शिरी असता रामराज, औषधाचे उरे न काच. आपण विचार करावा की विषयासक्त जो मी त्यास त्यांनी भजन कर म्हणून सांगितले व त्याप्रमाणे ते करून घेतात. ही कृती त्यांची की आपली? तेच करून घेतात, हीच त्यांची कृपा. तरी त्या प्रभूचे पूर्ण दर्शनास श्री समर्थांना श्री रामरायांनीच प्रत्यक्ष सांगितले असता इतर त्यापेक्षा कोण काय सांगणार? श्री रामराय सांगतात, न लगे आसनी बैसावे, न लगे अन्नासी त्यागावे, येता जाता धंदा करिता जपसंख्या मात्र धरिता. जप होता 13 कोटी, भेट देईन मी जग जेठी, ऐसे होता वर प्रदान, दास झाला सुख संपन्न. यापेक्षा जास्त काय? श्री समर्थांनी विचारल्यावरून श्री रामरायांनी हे सांगितले आहे. तरी आपण पहाटे 4 वाजता उठून वेळ असल्यास स्नान झाले तर बरे. मुख्य जप साधला पाहिजे आणि वृत्ती रामरायाच्या पायावर स्थिर व्हावी. मग तो जप 5000 होवो किंवा 7000, वृत्ती नामात लागावी. असे 2 तास करावे. 3 तासही त्यावेळी जप झाल्यास उत्तमच. रात्री निजेपर्यंत 40,000 तरी जप करावा. ते नामच ऐकावे, असा अभ्यास चालू द्यावा. यात कोणासच काही कळत नाही. तरी आधी 3.5 कोटी व पुढे 13 कोटी जप करावा. हे श्री समर्थांनी सांगितल्यावर याहून अधिक कोण काय सांगणार? 1963च्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवात श्री महाराजांचे उपासनेचे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले. त्यासाठी वसंतरावांनी अर्थसहाय्य केले होते. साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या पाकशाळेचे बांधकाम सुरू केले होते. पाकशाळा बांधण्यासाठी बराच पैसा लागणार होता. त्यासाठी निधी संकलन करावे असे भक्तमंडळींनी ठरविले व त्यासाठी जमा होणाऱ्या पैशाचा हिशोब बरोबर राहावा म्हणून श्री महाराजांच्या संमतीने त्यासाठी पावती पुस्तक छापण्याचे ठरले. पुढे पावती पुस्तके छापली व काही मंडळी निधी संकलनासाठी ही पावती पुस्तके घेऊन गेली. त्याच दरम्यान वसंतराव हातेडीकर श्री महाराजांच्या दर्शनास आले असता त्यांना निधी संकलनाबद्दल कळले. तेव्हा त्यांनी श्री महाराजांना त्यांनाही एक पावती पुस्तक देण्याची विनंती केली. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना पावती पुस्तक दिले, परंतु त्यांना काही मौलिक सूचनाही केल्या. श्री महाराज म्हणाले, शाळेला सुट्टी असली म्हणजे यासाठी फिरा, एरवी फिरू नका. यासाठी शाळा बुडवू नका. शिवाय ही कामे मुलांना सांगू नका. परमार्थ करायचा म्हणजे आधी व्यवहार हा चोख हवा. आधी पेशा व्यवस्थित सांभाळा, दिनचर्या पवित्र ठेवा, रोजचे नाम सांभाळा आणि हे सर्व करून उरलेल्या फावल्या वेळात निधी संकलन करा. केवळ मंदिराला पैसे मिळतील म्हणून श्री महाराजांनी त्यांना पुस्तक दिले नाही.
पावती पुस्तक देताना साधन शुचितेचे महत्त्वही त्यांना समजावून सांगितले. वसंतराव भागवत सप्ताह करीत असत. एक वेळ श्री महाराजांना त्यांनी मी नुकताच भागवत सप्ताह केल्याचे सांगितले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, ग्रंथराज दासबोधही वाचत जा, म्हणजे अहंकार वाढणार नाही. परमार्थात अहंकार हा फार मारक असतो. साखरखेर्ड्याला पाकशाळेच्या निधी संकलनासाठी पावती पुस्तके होती, परंतु काही मंडळी मनी ऑर्डर करून पैसे पाठवत असत. श्री महाराज रामकार्यार्थ सारखे फिरत असल्यामुळे त्या दरम्यान आलेल्या मनी ऑर्डर्स परत जात. तेव्हा त्या मनी ऑर्डर्स घेण्यासाठी स्थानिक व्यक्ती असावा, म्हणून बाळासाहेब माईंकडे ही जबाबदारी सोपवून आलेल्या मनी ऑर्डर स्वीकार करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. शेवटपर्यंत हे काम ते पाहत होते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज व परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर यांची भेट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.